जेवणाची एक पद्धत आहे. व्यवस्थित बसायचं, वाढून घ्यायचं, षडरसात्मक आहार घ्यायचा, साई चवींचा आहार घ्यायचा आणि व्यवस्थित जेवायचं. मध्ये मध्ये घोट घोट पाणी प्यायचं, अगदी सिपसिप पाणी प्यायचं. जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायचं नाही, जेवणाच्या आधी लगेच पाणी प्यायचं नाही आणि जेवल्यानंतर साधारण 1-1.5 तासाने पाणी प्यायचं. याचं कारण असं की आपल्या पोटामध्ये अग्नी असतो आणि जर आपण जास्त पाणी प्यालो तर तो अग्नी डायल्यूट होतो, तो विझतो आणि आपलं अन्न नीट पचत नाही. त्यासाठी थोडं थोडं पाणी प्यायचं, जेणेकरून आपल्या अग्नीला त्या पाण्याची शक्ती मिळेल आणि व्यवस्थित अन्न शिजवलं जाईल, आपल्याला पचवलं जाईल. आपल्या अन्नामध्ये पंचभौतिकत्व असतंच, त्याच्यामध्ये अग्नी असतो, परंतु जेव्हा ते आतमध्ये जातं तेव्हा ते परत पचवलं जातं आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं, त्याचा आहार रसामध्ये चांगलं रूपांतरण होतं आणि आपल्या शरीरामध्ये हा आहार रस व्यवस्थित सगळीकडे पसरतो आणि आपल्या सगळ्या शरीराचं चांगलं पोषण करतो, उत्तम पोषण करतो आणि आपल्या शरीराला त्याचा चांगला फायदा होतो. त्यामुळे जेवायची पण एक पद्धत आहे. कसं जेवायचं, कसं बसायचं आणि कशा पद्धतीने घास घ्यायचा, हे सगळं आपल्या शास्त्रामध्ये पूर्वीपासून दिलेलं आहे.